ओम श्री गुरुदेव दत्त. नमस्कार मित्रांनो, तुमचे ओम श्री गुरुदेव दत्त या चॅनलमध्ये मनापासून स्वागत. एक अनाहूत सत्य: कोणत्याही क्षेत्रात कार्यरत असताना जसजशी प्रगती सुरू होते तसतसा छुपा विरोध हा वाढू लागतोच. सुंदर वेलीच्या खोडावर बांडगुळ वाढावा तसाच हा विरोध होणे तसा निसर्गाचाच नियम आहे. पण आपल्याला त्याची पुसटशीही कल्पना देखील नसते. मग तुमची प्रगती डोळ्यात चलते आणि विरोधकांच्या डोक्यात बनावू लागते. तेव्हा काटकारस्थानांच्या बिया ह्या पेरल्या जातात. खुरट्या विचारांचे कावळे एकत्र जमू लागतात आणि तुम्हाला कमी लेखण्याची संधी ही शोधू लागतात. मग तुमच्यावर आरोप होतात गैरव्यवस्थापनाचे, गैरकारभाराचे, भ्रष्टाचाराचे, गैरजिम्मेदारीचे. असे हे लोक आपल्याला अप्रत्यक्ष विरोध करत असतात. पोटातील उरलेला पोटसूळ मूळ तुमच्यातला चांगुलपणा हा झाकून टाकतो. तुम्ही किती वाईट आहात हे दाखवण्यासाठी तुमच्यातल्याच उणिवा ते ओरडून सांगत छुप्या चर्चा हे करत असतात. सत्यनिष्ठ प्रामाणिक लोक कामाच्या ओझ्याने दबून जात नाही, पण मिथ्या आरोपांच्या हल्ल्यामुळे खचून जातात. कारण ते त्यांना सहन होत नाही. त्यांच्या आत्मविश्वासाला तडा जातो आणि मग प्रत्युत्तर देण्याच्या घाईगर्दीत तो आजवर सांभाळलेले संतुलन देखील गमावून बसतो. खरे नुकसान हे या क्षणाला होते. इथे आपल्याला कळलं पाहिजे. अशा वेळी शांत राहणे ही समंजसपणाची भूमिका आहे. प्रत्युत्तर देणं, आवाज चढवणं म्हणजे एका अर्थी होणाऱ्या आरोपांना स्वीकृती देण्यासारखंच असते. प्रत्येक प्रत्युत्तराची एक वेळ असते. अपमान विसरायचे नसतात, तर ते मनाच्या हळव्या कोपऱ्यात जपायचे असतात. यश पचविणे एक वेळ सोपे असते, पण आरोप रिझवणे खूप कठीण असते. आरडा ओरड करायला शक्ती लागत नाही, ती लागते शांत बसायला. अशा वेळी बाळगलेले मौन ते तुमच्या दुर्बलतेची निशाणी नसून तुमच्याच आत्मिक शक्तीचा तो साक्षात्कार आहे, हे नेहमी लक्षात ठेवा. तुमच्या शांत राहण्यात तुमचा पराभव नसतो, तर ती तुमची प्रगल्भता असते. द्वेष भावनेने तुमच्यावर आरोप करणाऱ्यांचे, तुमच्या विरुद्ध कटकारस्थान रचणाऱ्यांचे कालांतराने पितळ उघडे पडतेच आणि सत्य काय ते समाजालाही समजते. त्यांना प्रतिउत्तर न देता त्यांच्याकडे दुर्लक्ष केल्याने, तुमचा वेळ आपल्या कार्यात लावल्याने तुम्ही बरीच प्रगती ही करू शकता. काळ त्यांना योग्य ती शिक्षा ही देणारच असतो. माणसाने स्वतःच्या नजरेत चांगलं असलं पाहिजे. लोकांचं काय ते तर देवाला सुद्धा गरजेपुरताच पुजतात. जेव्हा काही माणसांना तुमच्यातलं चांगलं सहन होत नाही, तेव्हा ते इतरांना तुमच्यातलं वाईट सांगायला सुरुवात करतात. त्यामुळे प्रत्येक वेळेस तुम्हाला लोकांची साथ मिळालेच असे नाही. कधी कधी एकटेपण लढावे लागते आणि नक्की लढा, पण सत्याचा विजय नक्की होतो. त्यामुळे शांत संयमी राहा. काळ हा सर्वस्वी उत्तर असतो. मित्रांनो, तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका.